यंदाच्या नगराध्यक्ष पदाच्या विजयाला अप्रत्यक्षरित्या एआयएमआयएमचा आशीर्वाद, हिंदूंच्या मतांचे विभागीकरण होण्याचे संकेत. मागील नगर परिषदेच्या निवडणुकीत एआयएमआयएमआय पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शहजाद खान सलीम खान यांना दिली होती. शिवाय शहजाद खान सलीम खान यांनी 7,500 मतदान घेऊन मुस्लिम मतांचे एकमत सिद्ध केले होते. असे असताना मोठ्या प्रमाणात मतदान घेणाऱ्या एआयएमआयएमआय पक्षाकडून यावर्षी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाणून बुजून गेला नाही असं बोलल्या जाते. म्हणूनच मुस्लिम समुदायाच्या आतिकुर रहमान जवारी या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मलकापूर नगराध्यक्ष पदाच्या विजयी मार्गावर असून कुठेतरी एआयएमआयएमचा आशीर्वाद असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या वर्षीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम समुदायाच्या आतिकुर रहमान जवारी यांना उमेदवारी दिली जाते, तर भाजपकडून मिलिंद डवले, राष्ट्रवादीकडून प्रसाद जाधव, शिवसेनेकडून मिरगे या हिंदू समुदायाच्या उमेदवारांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या वर्षीच्या मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण मतदार 54,000 असून ते आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहे. त्यापैकी 27,000 मुस्लिम मतदार तर 28,000 हिंदू मतदार आहेत. साहजिकच मुस्लिम मतदार एकवटले असून आतिकुर रहमान जवारी या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व राजकीय, सामाजिक व वैचारिक मतभेद बाजूला सारून मुस्लिम समुदाय एकवटला आहे. परिणामी धर्म एकता या निवडणुकीत विजयी ठरणार असल्याची गावभर चर्चा आहे. एआयएमआयएमने आपला उमेदवार न दिल्याने 27,000 मुस्लिम मतदारांची एकता आतिकुर रहमान जवारी यांच्या पाठीशी असल्याची चर्चा आहे. या उलट हिंदू मतदार 28,000 असून सुद्धा हिंदू अपक्ष उमेदवारांची उमेदवारी कायम असल्याने हिंदूंच्या मतांचे विभागीकरण मोठ्या प्रमाणात होऊन त्याचा फायदा आतिकुर रहमान जवारी याला होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र हिंदू समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भाजपा 28,000 हिंदू मतांना एकत्रीकरण करण्यासाठी सध्या तरी अपयशी ठरल्याचं दिसून येतंय. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व नेत्यांना डावलून अचानक आतिकुर रहमान जवारी यांना काँग्रेस पक्षाची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने हा समुदाय तीव्र नाराजीत असला तरी सुद्धा स्थानिक मुस्लिम मतदारांना वळवण्यात अपयशी ठरत आहे. महत्वाचं की प्रस्थापित असणारे मुस्लिम समुदायाचे नेते हे सुद्धा मुस्लिम मतदान वळवण्यात अपयशी ठरले आहे. एकंदरीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार आतिकुर रहमान जवारी विजयाच्या मार्गावर सध्या तरी आहे. परंतु बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व भाजपा यांसह काँग्रेसमधील दुखावलेला निष्ठावंत कार्यकर्ता व नेता यांनी 28,000 हिंदू मतदारांना विभाजित न होता मतदान घडवून आणल्यास, तसेच दुखावलेल्या मुस्लिम नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या अस्तित्वाचा वलयंकित प्रभाव दाखवल्यास नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडीत निकाल काही वेगळा दिसून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात नाकारल्या जात नाही. असे असले तरीही दिनांक 3 डिसेंबरला मलकापूर नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण निवडला जाणार याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.